नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानबाग. तुम्ही ऐकत आहात माझी कथा एक होता परमेश्वर. मागल्या भागापर्यंत आपण बघितलं होतं की पुलकेशी स्वतःचं सामर्थ्य वाढवत होता आणि त्याच्यावर आलेल्या पहिल्या सैन्याच्या तुकडीला त्यानं परतवून लावलं होतं. स्वतःला स्वतंत्र राजा घोषित केलं होतं आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी कदंब राजानं आपल्या एका प्रमुख सरदाराला चांगली मोठी फौज देऊन पाठवलं होतं. पुढे पाहूया काय झालं ते. त्याच्या हेराना चुकीची बातमी पाठवायला लावून पुलकेशीनं त्याची फसगत केली होती आणि त्याप्रमाणे विष्णुकेतू वातापीच्या दिशेनं जंगलाच्या जवळ आला होता. पुढची गोष्ट. जंगलाच्या जवळ येऊन विष्णुकेतूनं छावणी टाकली. रात्र उतरली. जेवण करून सैनिक झोपले. छावणीच्या बाजूला असलेले गस्तीचे पहारेकरी वगळता सर्व छावणी निद्राधीन झाली. अचानक पूर्वेच्या बाजूला गलबला झाला. जोर जोरात ढोल वाजल्याचा, शिंग फुंकल्याचा आवाज येऊ लागला. खडबडून विष्णुकेतू जागा झाला. सगळेच त्या दिशेला धावले, पण ढोलांचा आवाज अचानक थांबला. या साऱ्याचं लक्ष पूर्वेकडे वेधलं गेलंय आणि पश्चिमेकडून हल्ला होऊ शकतो याची जाणीव विष्णुकेतूला झाली. त्यानं ताबडतोब आपल्या काही लोकांना पश्चिमेकडून हल्ला झाला तर तो थोपवण्यासाठी थांबवलं, पण काहीच झालं नाही. हल्ला होईल या अपेक्षेनं छावणी मात्र तयार होऊन रात्रभर जागत राहिली. दुसऱ्या रात्री पहिल्या रात्रीचीच पुनरावृत्ती झाली. यावेळेला उत्तरेकडून आवाज येऊ लागला. प्रत्यक्षात हल्ला झालाच नाही. आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न पुला करत असला तरी प्रत्यक्षात आपल्यावर हल्ला करायची त्याची छाती नाही, असा विष्णुकेतूचा समज झाला. त्यानं छावणी उठवून पुढे जायचा बेत केला. पहाट झाली. विष्णुकेतू आपल्या सैन्याला आज छावणी उठवायला सांगणार होता. अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज उठला. 50-60 घोडेस्वार वेगानं दौडत येऊन छावणीवर कोसळले. सर्व सैनिक बेसावत होते. 2 रात्रीच्या जागरणाचा ताण त्यांच्यावर होताच. दिसेल त्याला भाल्यानं भोसकत छावणीच्या दुसऱ्या बाजूनं आलेले घोडेस्वार निघून गेले. जाता जाता घोड्यांच्या पागेवर आणि गवताच्या गंजीवर पेटत्या मशाली फेकत गेले. वाळल्या गवतानं पेट घेतला. आग भडकली. धुरानं ज्वाळांनी बिथरलेले घोडे खिंकाळत होते. बांधल्या जागी उसळ्या घेत होते. विष्णुकेतूनं बांधलेले घोडे सोडून पागेपासून लांब न्यायला सांगितलं, पण पेटत्या आगीत जाऊन त्यांना सोडवणं सोपं नव्हतं. हल्लेखोर गेल्यावर विष्णुकेतूनं अंदाज घेतला. किमान 30-40 लोक भोसकल्यामुळे गंभीर जखमी झाले होते, तर तितकेच लोक घोड्यांना सोडवण्याच्या प्रयत्नात भाजले गेले होते. 100च्या वर घोडी होरपळून मेली होती. गवताची गंजी पूर्णपणे जळून नष्ट झाली होती. घोड्यांना आता चाऱ्याची वानवा पडणार होती. छावणी त्वरेनं उठवणं आता शक्य नव्हतं. विष्णुकेतूनं जखमींचे उपचार करायला सांगितले. घोड्यांची प्रेतं लांब नेऊन टाकायला सांगितली. गस्तीचे पहारेकरी वाढवून दुसऱ्या दिवशी वातापीवर आक्रमण करायचं नक्की केलं. दुपार उलटायला आली. अचानक परत घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. विष्णुकेतूनं ताबडतोब आपल्या सैनिकांना स्वार व्हायची आज्ञा दिली. 30-50-60 स्वारांची तुकडी हल्ल्याला येताना दिसली. फक्त यावेळी त्यांच्या प्रतिकारासाठी 300 स्वार तयार होते. त्यांना पाहताच हल्लेखोर हल्ला न करता हूल देऊन पळून जाऊ लागले. विष्णुकेतूनं पाठलाग करण्याचा हुकूम केला. हल्लेखोर वेगानं दौडत जंगलात शिरले. त्यांनी दक्षिणेकडून जंगलात शिरणारा मार्ग धरला. त्यांच्या पाठोपाठ विष्णुकेतूचे स्वार होतेच. पुन्हा दोन्ही तुकड्यांमध्ये जेमतेम 150-200 टापांचं अंतर होतं. एका ठिकाणी थोडा चढ होता. रस्त्याला तीव्र वळण होतं. विष्णुकेतूचे स्वार वेगानं वळण पार करत आले आणि इतक्यात आजूबाजूच्या झाडीत काहीतरी हालचाल जाणवली. काय होतंय करायच्या आत झाडांच्या वर उंचावर बांधलेले लाकडी ओंडके मोकळे झाले आणि ते धावत येणाऱ्या घोडदळावर पडायला लागले. उतारावरून गडगडत खाली येताना घोड्यांना आणि स्वारांना चिरडत जखमी करत खाली निघून गेले. 60-70 घोडे आणि स्वार ओंडक्यांच्या माऱ्यात आले. विव्हळणाऱ्या जनावरांच्या आणि माणसांच्या आवाजानं जंगल भरून गेलं. विष्णुकेतूच्या घोडदळाचा प्रमुख धक्क्यातून सावरून नुकसानीचा अंदाज घेतोय इतक्यात जंगलातून बाणांचा मारा झाला. बाणांचा रोख माणसांपेक्षा घोड्यांवरच जास्त होता. खिंकाळणारे घोडे जखमी होतात सैरावैरा धावायला लागले. जमिनीवर गडाबडा लोळायला लागले. थोडेफार धावून खाली कोसळायला लागले. ज्या माणसांना बाण लागले त्यांचीही हीच गत होती. बाण विषारी आहेत हे लक्षात आलं, पण तलवारी घेऊन दौडत आलेल्या विष्णुकेतूच्या घोडदळाजवळ लांबून मारल्या जाणाऱ्या बाणांचा प्रतिकार करायचं काहीच साधन नव्हतं. जखमींना तिथेच सोडून उरलेल्या स्वारांना परत फिरायची आज्ञा झाली. पहिल्या फटक्यात विष्णुकेतूची 10% फौज नष्ट झाली होती. पुलाचं नुकसान त्या मानानं नगण्य होतं, पण 10% नुकसानीपेक्षा
विष्णुकेतूच्या सैन्यावर पडलेला मानसिक दबाव जास्त महत्वाचा होता. आपलं इतकं सैन्य मारलं जातं आणि आपण काहीच करू शकत नाही, ही जाणीव भीतीदायक होती. इतक्यात बहिरू मार्फत बातमी आली. जंगलाच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावर पुलानं कडक बंदोबस्त ठेवला होता. उत्तरेकडचा रस्ता मोकळा होता. घोडे तिथून नेणं गैरसोयीचं होतं, पण पायदळ तिथून नेल्यास पुलाच्या पिछाडीला जाता आलं असतं. पुलाचं सैन्य तिथे नव्हतं. विष्णूनं 500 पायदळ त्या रस्त्यानं रवाना करून उरलेल्यांना पुलाला तोंड देत जंगलाच्या बाहेर थांबायचं ठरवलं. पुलाच्या पिछाडीवर पायदळानं हल्ला केला की विष्णूचं सैन्य समोरून हल्ला करणार होतं. पायदळाची तुकडी गोवर्धनच्या नेतृत्वाखाली निघाली. पुलाला न समजता त्यांना पिछाडीवर जाता यावं म्हणून कसलाही आवाज होऊ न देता त्यांनी जायचं होतं. इथे विष्णुकेतू तयारीत होता. पुलाच्या घोडदळाची तुकडी विष्णुकेतूच्या तळाच्या आजूबाजूनं फेऱ्या मारतच होती. तयारीत असलेल्या विष्णुकेतूनं चोख बंदोबस्त ठेवला होता. पुलाच्या घोडदळाला हल्ल्याची संधी मिळत नव्हती. विष्णुकेतू स्वतःच्या बेतावर खुश होता. एकदा का पुलाच्या सैन्याला टाळून गोवर्धन त्याच्या पिछाडीवर पोहोचला की पुलाला कात्रीत पकडणं सोपं झालं असतं. विष्णू फक्त खबर येण्याची वाट पाहत होता. गोवर्धन पायदळ घेऊन निघाला. उत्तरेकडचा रस्ता निसरडा होता. असंख्य दगडगोट्यामुळे खरोखरच तिथून जाणं घोड्यांना अवघड झालं असतं. हेरांनी अचूक बातमी आणल्यामुळे घोडदळाच्या ऐवजी पायदळ तिथून नेण्याचा निर्णय उत्तम ठरला होता. साधारण निम्मा रस्ता ओलांडला आणि पुलाच्या पायदळाच्या अगदी छोट्या तुकडीला गोवर्धन सामोरा आला. जेमतेम 12 ते 15 लोकांचं हे टेहळणीचं पथक असावं हे गोवर्धननं ताडलं. पण या लोकांनी जाऊन पुलाला सावध करू नये म्हणून त्यांना थांबवणं गरजेचं होतं. त्यांचा पाठलाग करून त्यांना मारण्यासाठी गोवर्धनचं पायदळ धावत निघालं. पुलाची तुकडी पुढे धावत होती. शक्य तितक्या वेगानं पाठलाग चालला होता. अचानक आपल्या पायाखालची जमीन दबते आहे असा गोवर्धनला भास झाला. तरी वेगानं धावत तो काही पावलं पुढे गेला आणि त्याच्या बरोबर पुढे आलेल्या 200-300 लोकांच्या वजनाखाली जमीन फाटून खाली पडली. मागे धावत आलेल्यांनी पाहिलं तर तिथे जमीन नव्हतीच. एक 2 पुरुष खोलीचा मोठा खड्डा होता. त्याच्यावर बांबूच्या पट्ट्यांचं आच्छादन घालून त्यावर माती घातली होती. त्यामुळे जमीन असल्याचा भास होत होता. पुलाची छोटीशी तुकडी या बांबूच्या थरावरून सहज धावत पलीकडे गेली. पण गोवर्धनच्या 300 लोकांच्या वजनानं बांबू तुटले आणि माणसांसह खाली खड्ड्यात कोसळले. खड्ड्यात पुलानं उलट्या ठोकलेल्या पहारीच्या टोकदार अग्रांवर पडले. इतक्यात बाजूच्या जंगलातून बाणांचा मारा सुरू झाला. कोणीतरी खड्ड्यात पेटत्या कापडाचे बोळे फेकले. आतमध्ये बांबूचा सुकलेला पाला होता. त्या पाचोळ्यानं बघता बघता पेट घेतला. तीक्ष्ण पहारींवर पडून जखमी झालेल्या, आत तडफडत असलेल्या शेकडो माणसांना बाहेर पडणं अशक्य झालं. गोवर्धनच्या उरल्या सुरल्या लोकांनी माघार घ्यायचा प्रयत्न केला, पण जंगलातून आलेल्या पुलाच्या माणसांनी त्यांची लांडगेतोड केली. आरोळ्या किंकाळ्यांनी पुन्हा जंगल दुमदुमलं. जेमतेम मूठभर लोक परत जाऊ दिले गेले. ते सुद्धा काय झालं हे विष्णुकेतूला कळावं म्हणून. 500ची कुमक गारद झाली होती. घोड्यांना चारा नव्हता. सैन्याला अन्न मिळायची मारामार व्हायला लागली. मधून मधून पुलाच्या सैन्याच्या झडपा चालूच होत्या. विष्णुकेतूनं झाल्या नुकसानीची बातमी बनवासीला पाठवली. अधिक कुमक मागणी केली, पण त्याचं दैव फिरलं होतं. अचानक पुलाच्या खूप मोठ्या सैन्यानं दम खचलेल्या विष्णुकेतूवर हल्ला केला. विष्णुकेतू मारला गेला. लचके तोडून तोडून सैन्य अर्धमेलं झालं. उरलेल्यांनी पुलाचा नाद सोडून परतीचा रस्ता धरला. पण त्यांनी जरी परतीचा मार्ग धरला तरी त्यांना असंच सुखरूप जाऊ द्यायची पुलाची इच्छा नव्हती. वेगानं डुक्कर मुसंडी मारत पुलाची फौज येई आणि विष्णुकेतूच्या थकल्या भागल्या सैन्यावर झडप घाली. सैन्य सावराच्या आत पुला आणि त्याचे साथीदार दौडत दूर गेलेले असत. शक्य तितक्या वेगानं सामान सुमान सगळं टाकून देऊन फौज पळू लागली. पुलाच्या हाती आयतच सारं सामान आणि सैन्याचा खजिना लागला. सारी लूट बैलगाड्यांवर लादून पुलकेशी वातापीला परत गेला. पण आता मात्र पुलाच्या अस्तित्वाबद्दल काहीतरी मोठं करायची गरज कदंबांना भासली होती. काय करायचं याबद्दल कदंबांच्या राजधानीत खल सुरू झाला. पुढे काय झालं बघूया पुढल्या भागात. पाहण्याबद्दल धन्यवाद व पाहत राहा, ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.